हॅलो नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज निर्देशक भूमिती यामधील 5.3 कंप्लीट करायचं आहे. चला तर मग याच्यामध्ये रेषेचा चढ काढणे 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी, काही वेळा 3 मार्कासाठी यावरती गणित विचारली जातात. चला तर मग पाहूया. प्रश्न पहिला हा शॉर्ट व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. प्रश्न दुसरा आपण घ्यायचा आहे. चढ काढण्याचं सूत्र पण पाहायचं आहे आणि गणित पण सोडवायची आहेत. चला तर मग प्रश्न असा आहे. प्रश्न क्रमांक 2 दुसरा, खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचा चढ काढा. जवळजवळ आपलं निर्देशक भूमिती या प्रकरणावरती अभ्यास कंप्लीट होत आलेला आहे बाळांनो. चला मग पॉईंट्स काय दिलेले आहेत बघा. एक आकडा ए दिलेला आहे 2 आणि 3 आणि बी दिलेला आहे पॉईंट्स 4 आणि 7. हे पहा, उत्तर लिहित असताना ए पुन्हा लिहून घ्यायचा 2 3, बी 4 आणि 7. याचे पूर्वीप्रमाणेच ए काय असेल x1 y1. समजा ए हा x1 y1 आणि बी हा काय असेल x2 आणि y2. तर इथं आणि असं लिहिलं तरी चालेल बघा. म्हणून इथं लिहून घ्यायचे x1 चे बिंदू हा x1 y1 हा x2 y2. आपल्याला y1 आणि y2 जवळ पाहिजे आहेत, x1 x2 जवळ पाहिजे आहेत. म्हणून x1 बरोबर किती लिहायचे 2, x2 बरोबर किती 4. कारण सूत्रामध्ये जसा वापर करायचा तसं जवळ लिहिलं तर आपल्याला अतिशय सोपं जातं बाळांनो. y1 3, y2 बरोबर 7. आता रेषेचा चढ बरोबर सूत्र काय आहे बघा. y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1. हे सूत्र लक्षात ठेवलंच पाहिजे. y2 मायनस y1 बरोबर x2 मायनस x1. बघा आता याच्यामध्ये आपण किमती भरायची आहेत. हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. हे सूत्र आपल्याला मार्क्स मिळवून देणार आहे, लक्षात असू द्या. y2 ची किंमत किती आहे 7, y1 ची किंमत 3, x2 ची किंमत 4, x1 ची किंमत 2. बघा 4 आणि 3 7, 4 4 मधून 2 गेले, किती उरले 2, 2 2 4. मग रेषेचा चढ किती आला. रेषेचा चढ बरोबर किती आला 2. आहे ना सोपं बाळांनो. काय अवघड आहे काही याच्यामध्ये. अतिशय सोप्या पद्धतीनं आहे ना हे. चला मग याच्यावरचं अजून एक गणित घेऊया म्हणजे प्रॅक्टिस होईल आणि मग पुढच्या गणिताला जायचं. दुसरं गणित दिलेलं आहे बघा. कारण जरा P -3 आणि 1 Qचे निर्देशक दिलेले आहेत 5 आणि -2. आता याच्यामध्ये पण काय करावं लागणार आहे. सुरुवातीला समजा आधी उत्तर लिहित असताना P चे बिंदू लिहून घ्यायचे -3 1 आणि Q बिंदूचे 5 आणि -2. बरोबर की नाही. समजा P काय मांडायचा x1 y1, Q काय लिहायचा x2 आणि Q x2 y2. म्हणजे ही x1 ची किंमत, ही y1 ची किंमत, ही x1 ची किंमत y1 x2 आणि इथं y2. आपण जवळ घेऊ x1 बरोबर -3, x2 बरोबर 5, y1 बरोबर 1, y2 बरोबर -2. सूत्र वापरू. रेषेचा चढ, रेषा PQचा चढ, रेषा PQचा चढ बरोबर y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1.
y2ची किंमत किती आहे बाळांनो? -2. y1ची किंमत -1. x2ची किंमत किती आहे? 5. x1ची किंमत -3. कारण मधलं चिन्ह इथं हे चिन्ह आहे ना वजा इथं आलं आणि ह्याचं चिन्ह वजा, म्हणजे -2 आणि -1 -3. इथं वजा अधिक झालं 5 अधिक 3, म्हणून इथं रेषा PQचा चढ बरोबर काय येणार आहे? -3 छेद 5 आणि 3 8. बरोबर की नाही? जाता जाता आपल्याला किती मार्क्स मिळवून देणार आहे? हे 2 किंवा 3 मार्क्स मिळवून देणार आहेत. गणित अतिशय सोपी आहेत. याप्रमाणे राहिलेली गणितं तुम्ही आता परीक्षेसाठी घेत आहे बाळांनो. महत्त्वाचं राहिलेली गणितं तुम्ही सोडवून पाहायची आहेत. एक चौथा आकडा आहे, सगळं वजाबाकीचं आहे म्हणून घेत आहे, कारण चिन्हामध्ये तुमचं कन्फ्युजन वाढतं. L -2 -3 M -6 आणि -8 हे सगळे वजा आहेत म्हणून मी घेत आहे बाळांनो इथं, नाहीतर घेतला नसतं. बघा आता उत्तर लिहित असताना काय करायचं आपल्याला? L पुन्हा बिंदू लिहायचा -2 -3, त्यानंतर आणि M बरोबर -6 आणि -8. बरोबर का? काय म्हणायचं? समजा Lचे निर्देशक काय घ्यायचे? x1 y1 आणि Mचे निर्देशक x2 आणि y2. आता इथं किमती, इथं x1 y1, इथं x2 y2, म्हणजे आपल्याला इथं किमती लिहून घ्याव्या लागणार. x1 बरोबर -2, x2 बरोबर -6, y1 बरोबर -3 आणि y2 बरोबर -8. बघा ह्या किमती. आता रेषा LMचा चढ, रेषा LMचा चढ बरोबर y2 - y1 छेद x2 - x1. y2ची किंमत काय आहे बाळांनो? y2ची किंमत आहे -8. हे मधलं चिन्ह वजा. y1ची किंमत काय आहे? y1ची किंमत आहे -3 छेद x2ची किंमत किती आहे? -6 वजा, त्यानंतर x1ची किंमत किती आहे? -2. आता इथं वजा काय होणार आहेत? इथं -8 वजा अधिक 3, इथं -6 वजा अधिक 2, म्हणून रेषा LMचा चढ बरोबर काय येणार बघा? 8 मधून 3 गेले, किती उरले? -5. बरोबर का? 6 मधून 2 गेले, किती उरले? 4 आणि 2 6, कसले 4? -4. म्हणजे वजा काय होतील? अधिक, म्हणजे किती आला? 5/4. आहे ना सोपं बाळांनो? काय अवघड आहे का? नाही ना. रेषा LMचा चढ आला 5/4. आता काय करू आपण? दुसरा प्रश्न बघू. हे तुम्हाला कळालं पूर्ण. एक अधिकचं दिलं, एक अधिक वजा मिळून दिलं, एक वजाचं दिलं, त्यामुळं प्रश्न दुसरा तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल असं मला वाटतं. आता प्रश्न आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे बघा. खालील बिंदू एक रेषीय आहेत का ते ठरवा, असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तिसरा, खालील बिंदू एक रेषीय आहेत का ते ठरवा, असा प्रश्न विचारलेला आहे बाळांनो. बघा,
एक आकडा दिला आहे, एचे निर्देशक दिलेले आहेत -1 आणि -1. त्यानंतर बीचे निर्देशक दिलेले आहेत 0 आणि 1. सीचे निर्देशक दिलेले आहेत 1 आणि 3. आता हे दिलेले 3 बिंदू एकरेषीय आहेत का? यापूर्वी एकरेषीय आहेत का हे कशावरून पाहत होतो बाळांनो? आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरत होतो, बरोबर का? दिस पॉईंट्स आर कोलिनियर, म्हणजे एकरेषीय आहेत का? आता याचा चढ काढायचा आहे आणि ठरवायचं आहे की हे बिंदू एकरेषीय आहेत का. मग आता इथं काय करायचं? ए बी आणि बी सी यांचे चढ काढायचे. बघा आहे हे बिंदू पुन्हा लिहून घ्यावे लागणार. -1 -1 बी 0 आणि 1. आता काय काढावं लागणार? रेषा पहिल्यांदा ए बीचा चढ काढावा लागणार आहे. इथं काय लिहित बसायचं नाही, डायरेक्ट x1 y1 x2 y2. किमती फार तर लिहून घ्या. x1 बरोबर -1, x2 बरोबर 0, y1 बरोबर -1, y2 बरोबर 1. म्हणून रेषेचा चढ, रेषा ए बीचा चढ, रेषा ए बीचा चढ बरोबर कसं येणार आहे? y2 - y1 छेद x2 - x1. y2ची किंमत किती आहे बाळांनो? 1 आणि y1ची किंमत -1, कारण हे चिन्ह वजा इथलं आहे. x2ची किंमत किती आहे? 0. y1ची किंमत किती आहे? -1. बघा इथं 1 वजा काय होणार? +1. इथं वजा +1, 1 आणि 1 2, 2/1 म्हणजे रेषा ए बीचा चढ इथं लिहूया. रेषा ए बीचा चढ किती आला बाळांनो? 2. आकडा काय देऊया इथं? 1 आला का? रेषा ए बीचा चढ 2. आता कशाचं चढ काढायचं आपल्याला? रेषा बी सीचा चढ काढायचा आहे. रेषा बी सीचा चढ, बी आणि सी बिंदू लिहायचे. बी बिंदू 0 आणि 1, सी बिंदू 1 आणि 3. x1 y1 x2 y2. पुन्हा बिंदू लिहून घेऊया. x1 बरोबर 0, x2 बरोबर 1, y1 बरोबर 1 आणि y2 बरोबर किती येणार आहे? 3. म्हणून सूत्र काय करायचं आता? रेषा बी सीचा चढ, रेषा बी सीचा चढ बरोबर y2 - y1 छेद x2 - x1. y2ची किंमत किती आहे बाळांनो? इथं 3. 3 वजा y1ची किंमत किती आहे? 1 छेद x2ची किंमत किती आहे? 1 0. 3 मधून 1 गेलं की किती राहतं? 2. 2/1 म्हणजे 2. रेषा बी सीचा चढ, बी सीचा चढ किती आला? 2. आहे ना समांतर दोन्ही? ह्याला आकडा 2 द्यायचा. 1 व 2 वरून हे दोन्ही समान आले ना, म्हणून म्हणायचं हे दोन्ही समान आले म्हणून. कसं लिहायचं बघा? रेषा ए बीचा चढ, रेषा ए बीचा चढ बरोबर रेषा बी सीचा चढ किती? 1 व 2 वरून, बरोबर का? म्हणून म्हणायचं कोणकोणते बिंदू दिलेले होते आपल्याला? ए बी सी. म्हणून बिंदू ए बी आणि सी, 1 सी हे एकरेषीय आहेत. आहे की नाही सोपं बाळांनो? आहे की नाही सोपं ठरवणं? एकरेषीय चढ समान आले की बिंदू एकरेषीय असतात. असा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. यामधला
एक चौथा आकडा घेते, कारण तो सगळा वजा वजा आहे म्हणून तो घेते बाळांनो. थोडंसं सगळ्यातलं थोडं 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 घेऊया. नंतर मी तुम्हाला सगळं व्यवस्थित गणित सोडवून देईन, याबद्दल काही शंका नाही. परंतु वेळ फार कमी आहे, तुमच्या अभ्यासासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं महत्त्वाचं सगळं घेणं आता गरजेचं आहे. बघा आता यातलाच 5वा आकडा देते आहे. आरचे निर्देशक दिलेले आहेत 1 आणि -4. यसचे निर्देशक दिलेले आहेत -2 आणि 2. टीचे निर्देशक दिलेले आहेत -3 आणि 4. तर हे काय सांगितलेलं आहे, हे एक रेषीय स्लोप एक रेषीय आहेत का पाहायचं आहे. एक रेषीय नसलेले घेतले पाहिजेत, पर असू दे. हे एक रेषीय आहेत का नाहीत ते ठरवूया. उत्तर लिहित असताना पुन्हा हे लिहून घ्यायचे बिंदू. यस -2 आणि 2. टीचे निर्देशक -3 आणि 4. तुम्हाला माहिती आहे कशा कशाचं चढ काढायचं आता, आर यसचा, आणि नंतर कशाचा काढायचा, एस टीचा. मग काय करायचं, पहिल्यांदा आर एस बिंदू लिहून घ्यायचे. हे टी नको आहेत आपल्याला, म्हणून काय येणार आता, आर बरोबर x1 y1 आणि एस बरोबर काय येणार आहे, x2 y2. राहू दे डायरेक्ट x1 y1 x2 y2. काय करायचं आपल्याला, x1 ची किंमत लिहूया 1, x2 ची किंमत -2, y1 ची किंमत -4 आणि y2 ची किंमत किती आहे 2. म्हणून रेषा आर यसचा चढ, रेषा आर यसचा चढ. हे खरं तर चिन्हासाठी घ्यायला लागते बाळांनो तुमच्या. y2 + y1 छेद x2 + x1. बघा x2 ची किंमत किती आहे इथं 2, वजा y1 इथं -4. लक्षात येते ना, हे -4 छेद x2 ची किंमत किती आहे -2. त्यानंतर हे -1. आता हे वजा वजा काय होणार, अधिक 2 + 4. त्यानंतर इथं वजा आणि वजा काय होणार, बेरीज होणार, चिन्ह वजा. 2 आणि 1 3, 4 आणि 2 6. इथं सोडवूया, पुसून नंतर सोडवूया फार तर. रेषा आर यसचा चढ बरोबर काय येणार आहे, 4 आणि 2 6. हे चिन्ह वजामध्ये देऊया. 6/3, 3 दुनी 6, 3 एके 3, 3 दुनी 6 म्हणजे किती आला -2. आता याला आकडा काय देऊया 1. आता कशाचा चढ काढूया, एस टीचा. रेषा एस टीचा चढ काढूया. बघा यसचे निर्देशक लिहून घ्यायचे बाळांनो. टीचे निर्देशक लिहून घेतले आपण. इथं आता x1 y1 x2 y2 डायरेक्ट लिहूया. x1 ची किंमत लिहूया -2, x2 ची किंमत लिहूया -3, y1 ची किंमत 2 आणि y2 ची किंमत 4. आता काय करायचं आहे याच्यामध्ये, रेषा आर एस टीचा चढ, रेषा एस टीचा चढ. चढाचं सूत्र पाठ पण होतं आणि गणिताचं एक्स्ट्रा तुमचं प्रॅक्टिस पण होते. y2 + y1 x2 + x1. कारण असं जर प्रॅक्टिस केलं तर तुमच्या बाळांना लक्षात राहणार नाही, पण गणित सोडवून जर सूत्रांचं प्रॅक्टिस केलं तर सूत्र कधीही विसरणार नाहीत. लक्षात राहू दे. y2 किती आहे 4 वजा y1 2, x2 किती आहे -3, x1 किती आहे -2. 4 2 गेले 2, -3 वजा वजा अधिक 2. मग इथं बघा, इथं घेते फार तर, कारण तिकडचं हे रेषा एस टीचा चढ बरोबर काय येणार, रेषा एस टीचा चढ बरोबर हे 2 आहे तसेच. 3 मधून 2 गेले, कसले राहिले -1 मध्ये -1 म्हणजेच -2. म्हणजे रेषा एस टीचा चढ हे सुद्धा समानच आले. रेषा एस टीचा चढ किती आला -2. आकडा 2.
हे दोन्ही समान आहेत, म्हणून 1 व 2 वरून रेषा आर एसचा चढ बरोबर रेषा एस टीचा चढ आहे ना बाळांनो समान. म्हणून म्हणायचं रेषेचा चढ समान आहेत, म्हणून आर एस टी, म्हणून बिंदू आर एस आणि टी हे एकरेषीय आहेत. आहे ना सोपं बाळांनो. अगदी 3 मार्कासाठी सुद्धा विचारलं जाईल याच्यामध्ये. याप्रमाणे तुम्ही गणित सोडवू शकता. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो.